एकीकडे दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आपल्या वडिलांचा सर्पदंशाने झालेला मृत्यू समजतात पुन्हा घडू नये म्हणून खेगडमल कुटुंबियांनी अनोखा उपक्रम राबवत शून्य सर्पदंश जनजागृती अभियान आयोजित केले। हा कार्यक्रम वडिलांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी समाज प्रबोधनाच्या उद्देशाने घेण्यात आलाय। वावी येथील चांगदेव भागाजी घेगडमल वर्ष 65 हे सोमवारी दिनांक 26 मे रोजी शेतात जनावरांसाठी चारा कापत असताना त्यांना 2 वेळा विषारी सापाने दंश केला। हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने मुलांना कळवले आणि कुटुंबियांनी त्यांना सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात व तेथून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यातच त्यांचं दुःखद निधन झालं। या हृदयद्रावक घटनेनंतर घेगडमल कुटुंबियांनी आपल्या दुःखावर मात करत समाजहिताचा निर्णय घेतलाय। त्यांनी दशक्रिया विधीच्या दिवशी शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबवत समाजात प्रबोधनाचा दीप प्रज्वलित केलाय। या उपक्रमासाठी ARES फाउंडेशन संस्थेच्या मदतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये सर्प अभ्यासक सुशांत रणशूर ओझर यांनी मार्गदर्शन करत 4 प्रमुख विषारी साप, त्यांच्या विषाचे प्रकार, सर्पदंश टाळण्यासाठी उपाय आणि सर्पदंशानंतर करावयाचे प्रथमोपचार याबाबत कृतीशील माहिती दिली आहे। संस्थेचे सर्परक्षक संदीप कराटे यांनी प्रत्यक्ष प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित नागरिकांना महत्त्वाची माहिती दिली आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाशिक पश्चिम विधान विभागाचे उपवनसंरक्षक श्री सिद्धेश सावर्डेकर, सहाय्यक वनसंरक्षक श्री प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी SH पारेकर, SM बोकडे, सिन्नर वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक निकम सिन्नर यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमादरम्यान नागरिकांना सर्प व बिबट्या या विषयावर माहिती असलेली पत्रके वाटप करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते गणेश वेलजाळी, सकाळ प्रतिनिधी अजित देसाई आणि पंचक्रोशीतील खेगडमल कुटुंबातील सदस्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली आहे। संतोष घेगडमल मुलगा म्हणाले की आमच्या वडिलांचा जीव गेला हे दुर्दैव होतं, मात्र अशी घटना पुन्हा कोणाच्याही कुटुंबात घडू नये यासाठी आम्ही हे जनजागृती अभियान हाती घेतले। आमच्या वडिलांच्या जाण्याने जरी शून्य निर्माण झाले असले तरी समाजात शून्य सर्पदंश घडावा हीच आमची इच्छा आहे। या उपक्रमाने एक सामाजिक संदेश दिलाय। आपल्या दुःखातही समाजहितासाठी पुढाकार घेणे हीच खरी श्रद्धांजली आहे। अशा पद्धतीने हाताला किंवा पायाला हाताला जर सर्पदंश झाला तर आपल्याकडे काय असतं, सुकळी असते किंवा दोरा असतो, एक काय होतं तू जरी तुम्ही चांगला आवडतो तर त्याला दिवशी साप लावलेला असेल तरी चांगला आवडून मारलेले त्याचा नस बंद होत असतात, ते आपल्याला बंद नाही, त्याला बंद करायचं म्हणजे रक्तप्रवाह आपल्याला चालू ठेवायचा आहे। त्याच्यासोबत विष जर असेल तर विष देखील शरीरामध्ये जातं, पण त्याची पद्धत आहे विष होतो जे तुमच्या घरापासून सरकारच्या वस्त्रा किती लांब आहे यामधून तुम्हाला वाचण्यासाठी 100% उपयोग होऊ शकतो। तर अशा पद्धतीने हाताला जर साप लावला गेले बोटाला किंवा बंगाला इथे 2 हाडं असतात, इथे 1 हाड, इथे जर बांधलं तर या 2 हाडांच्या त्यामध्ये बांधलं जात नाही। त्यामुळे बांधताना आपल्याला इथे खांद्यापासून खाली इथे दंडा भोवती एक गाठ मारायची, सुतळी असेल सुतळी करपासून बांधायची नाही, एक पेन, एक काठी किंवा एक बोट काही जेवढी जागा त्या पहिल्या गाठीमध्ये ठेवायची आणि मग इथे समजा सर्पदंश झाला हे हाताला हे बांधत असताना आम्हाला असा क्रेप बँडेज असतं, हे क्रेप बँडेज बांधायचं हे बांधत असताना त्याच्यात पेन किंवा काठी असे ठेवायचे, मग ती आवड करायची। अशी डायरेक्ट आवडायची तर किती आवडायची आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे नस बंद होऊ शकते, ती नस बंद करायची नाही, तू दरीतून असं ओढून काढायचं नाही। असं बांधल्यानंतर हाते किंवा काठी काढून घे म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं प्रेशर आपण देतो आणि कुठेही आपण ठेवला त्या थोडंसं प्रेशर देतो त्याची गुंडाळत नाही दिसतंय पण का अशा पद्धतीने हा जर क्रेप बँडेज नसेल तर आपली मोठी असते तुमच्या डोक्याला बांधायला काय त्याच्यावर स्टार्ट असतो, काय म्हणतात त्याला तुमचा स्टोन असतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही बांधू शकता। नाहीच काही मिळालं आपल्या साडीचा पदक घालून सुद्धा तुम्ही बांधू शकता। अशा पद्धतीने हे बांधायचे, त्याच्यामध्ये क्रेप बँडेजला लावायला 2 पिना असतात, या पिनांनी ते बँडेज अडकवू शकतं म्हणजे घरून बसण्याची गरज नाही। ज्या शेतामध्ये साप लावला त्या शेतातून घरी पाहिजे किंवा पळत जायचे, आपल्याजवळ मोबाईल असतो, शेजारचा नंबर असतो, आपले जुने लोक। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।